काऊन बी नांग्या असं नाराज नाराज नको राहत जाऊ. मला चांगलं नाही वाटत. इकडे महामित्र काऊन नाराज आहे का बापा म्हणून तुम्ही आपल्या मनात? काऊन बे काय झाला? का सांगू बे गेल्या भाऊ, माणसाला इकडे काही समजे नाही म्हणतो भोसडीच्या. हे 12वी झाली का नाही, माणसाला मोठा विचार येते भोसडीच्या. मी पहिले म्हणत होतो का 12वीच्या नंतर मजाच मजा आहे, पण आता मला माहित झाला का 12वी नंतर खरे बापू सजे आहे. आता काय करावं म्हणून मला काही समजून नाही राहिला भोसडीच्या. आणि अभ्यास कर म्हणला का तो डोक्याला आपल्याला जमन नाही. त्या बहिणमा इकडे अभ्यास करायला गेला का तिकडे मोबाईलच वाचते. त्या मोबाईल मध्येच लक्ष जाते भोसडीची. माणसाला काही समजे नाही म्हणतो. एक काम कर ना बे, त्या बहिणमा इंजिनिअरिंग करून टाक. हे नाही का आपले बेलदरकीवाली इंजिनिअरिंग. त्या बहिणमा लोकांना नकाशा काढून देशील तरी लोक 10,000 रुपये देतात, 5,000 रुपये देतात. ते नाही परवडा का म्हणतो? अबे तर घेण्या भाऊ, त्याला मोठा दिमाग लागते का बे? इकडे माणसाला 5 आणि 3 विचारल्यानंतर डोक्याच्या वर जातात आणि आपण उठून परतून. आणि ते इंजिनिअरिंग आपल्याला जमल का भोसडीच्या? मग आता एकच पर्याय आहे बापू, धर गमेल पावला आणि हो सेंटिंगच्या कामावर दारीला चांगला. तूही चांगला मित्राला सजेशन देवाच्या तर भोसडीच्या कामावर जा म्हणतेस. मग कायच्या सजेशन देऊ बे? का जमतो तू याच्यानं भोसडीच्या? इकडे इंजिनिअरिंग कर म्हणतो तेही नाही जम म्हणतेस, तर मग सबसे उत्तम तोच आहे. धरखंती पावला आणि जा मग नाही तर गड्डे खंडाला. लोक आता गड्डे घरकुले खूपच भेटून राहिले का नाही? गड्डे खंडाला माणसांना भेटत 400 रुपये गड्डा भेटते, दिवसभराचे 2 होते ना बे. बे घेण्या भाऊ, माय मान मा बाप मोठा माय मागे लागला भोसडीच्या. अबे म्हणते चांगला शाळा शिक म्हणते, नाही तर ढोरच राखायला नेशील म्हणते. आणि भाऊ आपल्याला ते इच्छा नसे ढोर राखायची, म्हणून चांगला सजेशन सांग म्हणतो तुला कोणता नाही कोणता. अबे मीही तू या वर्गातलाच माणूस. आता मलाही विचार येतोय ना का करावा म्हणून. तुला कसं सांगू सांग. बे घेण्या भाऊ, मला एक आयडिया आली म्हणतो भोसडीची. खोकललं तर मग पटकन कायला उशीर करतेस तर. तो बे गायचा हात टाकते हात, तोवाला करून का? त्या बहिणमा तोच मला बसता परवडाचा दिसते. का बोलतेस बे नांग्या, तुझ्या जिवारीला ठुकान नसे म्हणतो. आताच म्हणलास इंजिनिअरिंग कर म्हणलं तर तो नाही जमा म्हणलास. आणि हात त्याच्यापेक्षा भारी आहे बे, वेटरनरी म्हणणं भोसडीच्या गायच्या हात टाकते म्हणतेस. धर एखाद्या गायच्या हात टाकायला गेलास ना मारलं त्या गांड्यावर लागतं, कोटी जाशील मग. अबे हा मोठा भारी आहे म्हणतो. हा करण्यापेक्षा एक काम करू. काय करू मग? इकडे माणसाला विचारून राहिला, सांग ना मग पटकन. एक काम करू, सेकंड इयर फर्स्ट इयर फायनल शिकून टाकू आणि भोसडीच्या कोणत्या कंपनीमध्ये जाऊ. त्या बहिणमा मग तिकडे घे पेमेंट, एकावर पैसे येतात. अबे ओव्हरनाईट केलास का नाही तर काय सांगूच नको. कांद्रे घेणे नांग्या, कोणता विचार करून राहिला म्हणतो एवढा? तू कोटून टपकलीस एवढ्या ना, आणि एक याला टर्न हरवलीस ना. हो ना, तुला आठवण गिटवण येते का नाही आहे आमची? एक दिवस फोन नाही करस ना, काही नाही करस. तुला कायला फोन करेल बे नांग्या? तू कोण होते बे? ते फोन करेल तर मर करेल भोसडीच्या. अबे ते घेण्या भाऊ माहिती वहिनीत होते, मला फोन करेल तर काय झालं आमच्या? आलं तर लावल्या. काय करून राहिल्या म्हणतो तो विचारलं ते इथे लावल्या. ते जाऊ दे. कोटी ऍडमिशन गेली सांग बरं पटकन. आमच्या घरचे आमच्या मागे मोठ्याने लागले आहेत का चांगली शाळा शिका म्हणून. मी तर आयटीआयचा फॉर्म भरलो बापा, मी तर आता आयटीआयच करीन. अबे हो नांग्या, मी मोठ्या नायक लोकांना आयटीआयच्या मोठ्या जागा निघतात म्हणून. आणि मस्त राहणं पेमेंट राहते भोसडीच्या. त्या कविते काय करावं लागते आयटीआय करायसाठी सांग बरं मला. त्या बहिणमा मी तर पहिले आयटीआयच करीन. आता काय होऊन जावं म्हणतो? अबे नांग्या, आयटीआय मोठा भारी राहते म्हणतो. नाही रे नांग्या, हा काय सांगते घेण्या? आयटीआय मध्ये फक्त एकच पेपर होते आणि तोही सर्वात आखरीला. जाणे ना मस्त मजा करणी आहे, फक्त प्रॅक्टिकल घ्यायचे तो शिकायचा आपण. फॉर्म भरणी चालू आहे, पा करत असाल तर फॉर्म भरून टाका. मी तर आयटीआयच करतो बापा, चाललो मी फॉर्म भरायला. अबे थांब ने भोसडीच्या, मी ही करतो ना आयटीआय. हे करल तर मी नाही करीन का म्हणतो? चाल लेकाचे, यायला सांगलो तर हे लवकरात लवकर गेले फॉर्म भरायला. पहा मित्रांनो, तुम्ही करत असाल तर करून टाका. चला मग मी जातो.